शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे। नंदुरबार येथील नामांकित जी.टी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीचे अत्यंत उत्साहात आणि थाटात उद्घाटन करण्यात आले आहे। या सोहळ्याला जिल्ह्यातील शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। या कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार शहर आणि जिल्ह्यातील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर विजय पटेल यांच्या हस्ते करण्यात आले। आपल्या उद्घाटनापर भाषणात बोलताना डॉक्टर विजय पटेल यांनी प्राध्यापकांना सुदृढ आरोग्याचा मंत्र दिला। रामायण आणि गीतेतील उदाहरण देत त्यांनी स्पष्ट केले की संतुलित आहारामुळे संतुलित जीवन जगता येते। जास्त खाणे किंवा उपाशी राहणे शरीरासाठी घातक असून आरोग्यामध्ये संतुलन राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मार्गदर्शन त्यांनी केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य तथा क.च. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर एम.जे. रघुवंशी यांनी प्राध्यापकांना अत्यंत मौलिक सल्ला दिला। या प्रसंगी उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एम.आर. पाटील, उपप्राचार्य डॉक्टर एस.पी. पाटील आणि कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री डी.ए. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर एस.बी. वायसे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर धनंजय पाटील यांनी अत्यंत बहारदार पद्धतीने केले। कार्यक्रमाचे नेटके संयोजन डॉक्टर विजय चौधरी यांनी केले होते, तर शेवटी प्राध्यापक डॉक्टर माधव वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानले। खूप ऐतिहासिक कामगिरी केली विद्यार्थी प्रवेशाच्या बाबतीत आणि मला असं वाटतं यावर्षी ते रेकॉर्ड तुटेल असं वाटायला लागलं, एवढी गर्दी प्रवेशाची चालू आहे। साहेब, वास्तविक आता AI चा जो जमाना सांगितला, महानगरांमध्ये अशी परिस्थिती आहे, पुण्या मुंबईमध्ये, की पारंपरिक शिक्षणाकडे आता विद्यार्थी वळत नाही, पाठ फिरवत आहे। तुम्हाला माहीत नसेल पण महाविद्यालय खाली पडलेले आहेत आणि सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे किंवा या नवीन आलेल्या टेक्नॉलॉजीकडे सगळे विद्यार्थी वळत आहे। त्याच्यातच भविष्य आहे। या आजकाल पारंपरिक आपल्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य त्यांना दिसत नाही, म्हणून त्यांनी पाठ फिरवले। आपण भाग्यवान आहोत की आपण अशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत। या क्षेत्रातले विद्यार्थी आजही पारंपरिक शिक्षणाकडेच वळतात, त्यांनाच वेटेज देतात। ती परिस्थिती असेल किंवा इतर काही गोष्टी असेल, पण आपण आपला विचार केला तर या जिल्ह्याचं मोठं कॉलेज असल्यामुळे आपल्याकडे आज परिस्थिती चांगली आहे।